ख्रिश्चन समुदायाचा वक्फ विधेयकाला पूर्ण पाठिंबा. वक्फ बोर्डचा वापर करून ख्रिश्चनांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न होत होता. पियुष गोयल यांची प्रतिक्रिया. भाजप वक्फ बोर्डाच्या जमिनी घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार. त्यानंतर ख्रिश्चनांकडे असलेल्या जमिनी सरकारच्या टार्गेटवर. वक्फ सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंचा आरोप. अयोध्येत अदानींना दिलेल्या जमिनीवर कारसेवकांसाठी घरं बांधावीत. वक्फ बिलावरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सल्ला. शीख जैन ख्रिश्चनांच्या जमिनी बळकावण्याचा सरकारचा डाव असल्याची टीका. मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या असा अर्थ होतो. ऑर्गनायझरच्या लेखावरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. एक वेळ असेल की ख्रिश्चन आणि मुसलमानांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जाईल अशी प्रतिक्रिया. मुंबईतील वक्फच्या जमिनीवरील उद्योगपतीचं घर कायदेशीर करण्यासाठी बिल आणलं. भविष्यात वक्फच्या जमिनी उद्योगपतींच्या घशात जाणार. संजय राऊतांचा आरोप. वक्फ विधेयकामुळे अनेक मतं महायुतीला जातील याची राऊतांना भीती. राऊतांच्या आरोपांमध्ये काही अर्थ नाही. उदय सामंतांची टीका. चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम. सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळे कार्यक्रम. पक्षातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर. दुसरा मेळावा का घेता, अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील. फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या.